आपल्या आजारी आईला घरात कोंडून ठेवून एक मुलगा त्याच्या पत्नीसह पुण्य मिळवण्यासाठी कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी प्रयागराजला गेला। म्हातारी आई 3 दिवस एकटीच राहिली। खूपच भूक लागल्यानंतर तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली। ही नात्याला काळिंबा फासणारी घटना झारखंडमधील रामगढ़ जिल्ह्यातून समोर आली आहे। अरगडा सरका येथे राहणाऱ्या एका सीसीएल कर्मचाऱ्याने त्याच्या 65 वर्षीय आईला घरात कोंडून ठेवलं। तो पत्नी आणि मुलांसह प्रयागराज कुंभ स्नानासाठी गेला। त्याची आई भुकेने व्याकुळ झाली होती आणि मदतीसाठी ओरडू लागली। आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराचे कुलूप उघडलं आणि आत गेले आणि परिस्थिती पाहून त्यांनी त्यांच्या विवाहित मुलीला माहिती दिली। वृद्ध महिलेची मुलगी आणि भाऊ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रामगढ़ पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जवळच्या लोकांच्या मदतीने वृद्ध महिलेला घराबाहेर काढून उपचारासाठी रामगढ़ सदर रुग्णालयात नेण्यात आलं। या प्रकरणात जेव्हा मुलाशी फोनवर संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही रात्री 11 वाजता निघालो होतो आणि जाण्यापूर्वी आईला जेवण दिलं होतं। घरात सर्व अन्न पदार्थ होते आणि आईनेच आम्हाला कुंभमेळ्याला जाण्यास सांगितलं। आईची तब्येत ठीक नव्हती, यामुळे तिला सोबत घेऊन आलो नाही। या प्रकरणात रामगढ़ पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर कृष्णकुमार म्हणाले की वृद्ध महिला घरात बंद असल्याची माहिती मिळाली होती आणि मुलगा, पत्नी आणि मुलं प्रयागराजला कुंभमेळ्याला गेले होते। घराच्या मुख्य गेटचं कुलूप तोडल्यानंतर महिलेची सुटका करण्यात आली आणि तिला उपचारासाठी रामगढ़ सदर रुग्णालयात पाठवण्यात आले। या प्रकरणी कारवाई केली जाईल। या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे।